जेव्हा जेव्हा स्ट्रेस असेल तेव्हा तेव्हा अशा काही ट्रिक्स किंवा ब्रेन हॅक्स आहेत की ज्याच्यामुळं तुमची पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिवेट होते, सिम्पॅथॅटिक ड्राईव्ह कमी होतो, त्यामुळं तुमचे हार्ट रेट कमी होतो, तुम्हाला कूल आणि शांत वाटतं, तुमचं मेमरी रिट्रीवल जे आहे ते चांगलं होतं, मेमरी कन्सॉलिडेशन चांगलं होतं, स्ट्रेस टेन्शन ओव्हर थिंकिंग कमी होऊन जातं. तर असे काही टूल्स 3-4 आहेत ते मी तुम्हाला सांगतो. 5 to 8 हर्ट्झ नावाची एक फ्रिक्वेन्सी असलेला ऑडिओ आपल्याला यूट्यूबवर मिळेल. तर तो हेडफोन लावून जर काही वेळ आपण शांत ऐकला तर ही जी फ्रिक्वेन्सी आहे ही कॉस्मिक फ्रिक्वेन्सीशी रेझोनेट होते आणि त्यामुळं तुम्हाला इमिजिएटली स्ट्रेस टेन्शन हे कमी होऊन तुम्हाला मनामध्ये शांतता निर्माण झाल्याची फिलिंग येते लगेचच. ऑरिक्युलर मसाज ही एक छोटी टेक्निक आहे. जेव्हा खूप केओस झालेला असतो, मनामध्ये खूप विचार जास्त असतात, हे करू का ते करू असं जम्बलिंग असतं, तेव्हा दोन्ही कानांना मसाज करणं, म्हणजे कानाचा जो वरचा भाग आहे तिथपासून कानाचा मधला भाग, खालचा भाग, कानाची पाळी प्रेस करणं, ती खाली ओढणं, हे जर तुम्ही 30 सेकंद जर केलं तर त्याच्यामुळे व्हेगस नर्व असते जी आपली ती ॲक्टिवेट होते आणि व्हेगस नर्व जी आहे ही तुम्हाला पॅरासिम्पॅथॅटिक ॲक्टिवेशनसाठी निगडीत आहे. त्यामुळे कॉर्टिसॉल नावाच्या घातक स्ट्रेस हॉर्मोनची लेव्हल कमी होते आणि त्यामुळे फील गुड हे सेन्सेशन तुम्हाला लगेच येतं. जेव्हा जेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्सची गरज असते की स्वतःविषयीचा आत्मविश्वास की जी मी गेलेल्या गोष्टी आहेत या मला नक्की उपयोगी होणार आहेत, माझा अभ्यास चांगला झाला आहे, मला परीक्षा चांगली जाणार आहे, हा जो आत्मविश्वास असतो, तर त्याच्यासाठीची एक पोज आहे ही की ही ऑलिम्पिक प्लेयर्ससुद्धा करतात आणि त्यांचे जे ट्रेनर असतात ते त्यांना सांगतात की जेव्हा परफॉर्मन्स द्यायची वेळ आलेली असते तेव्हा 45 सेकंद दोन्ही हाताच्या ज्या मुठी असतात त्या क्लिंच करायच्या, म्हणजे क्लिंच युअर फिस्ट असं जे म्हणतो आपण की मॅक्सिमम प्रेशरनी क्लिंच करायची फिस्ट आपली आणि की तुम्हाला शेवटी शेवटी दुखलं पाहिजे असं झालं तरी चालेल. तर हे 45 सेकंद जेव्हा आपण मूठ टाईट करतो तेव्हा मेंदूमधून कॉन्फिडन्स बूस्ट करणारे जे हॉर्मोन आहेत ते ट्रिगर होतात आणि ब्रेनला एक संदेश जातो की वी आर रेडी फॉर दी परफॉर्मन्स किंवा वी आर रेडी फॉर द वॉर, वी आर रेडी फॉर द प्रेझेंटेशन, हा सिग्नल मेंदूला जातो आणि त्यामुळं मेंदूचं जे काम आहे ते ऑप्टिमम लेवलवरती व्हायला लागतं. अभ्यास करून करून आपल्याला थोडा फटीग आलेला असतो, कंटाळा आलेला असतो, डल फील होत असतं, त्यावेळेस एक करायची गोष्ट आहे ती म्हणजे लेफ्ट नॉस्ट्रिल ब्रीदिंग, ज्याला चंद्रभेदी प्राणायाम आपण योगाच्या परिभाषेमध्ये म्हणू शकतो. तर डाव्या नाकपुडीने जर श्वास आपण घेतला आणि सोडला, म्हणजे उजवी नाकपुडी बंद ठेवायची आणि डाव्यानेच संथ श्वास घ्यायचा आणि सोडायचा, हे 1 मिनिट जर करत राहिलो आपण तर त्याच्यामुळं आपला उजवा मेंदू जो आहे, कारण डावी साईड आपली ही उजव्या मेंदूशी निगडीत असते अँड व्हाईस वर्सा, तर डाव्या नॉस्ट्रिलनी जर श्वसन केलं तर उजवा जो मेंदूचा भाग आहे तो फोकस केला जातो आणि त्यामुळे पॅरासिम्पॅथॅटिक नर्वस ॲक्टिव्हेशन होऊन आपल्याला छान वाटायला लागतं, स्ट्रेस हॉर्मोनची जी लेव्हल आहे ती कमी होते आणि उत्साह येतो, निराशा, चिंता या गोष्टी कमी होऊन जातात. हमिंग किंवा ज्याला आपण भ्रामरी म्हणू शकतो, तर हा जो प्रकार आहे हा फुल्ली भ्रामरीच्या पोजमध्येच केला असं पाहिजे असं काही नाही. तुम्ही डोळे कान बंद जरी कानामध्ये बोट घालून ठेवलं आणि डोळे बंद ठेवले आणि हमिंग साऊंड जर केला, जसं मधमाशी आवाज करते किंवा भुंगा जसा आवाज करतो त्यामुळेच त्याला भ्रामरी असं म्हणतात. तर हा जो हमिंग साऊंड असतो किंवा ओंकारामधला जो शेवटचा म आहे, अ उ आणि म मधला हा जो मकार असतो शेवटचा, याचं गुंजन जेव्हा होतं आपल्या कवटीच्या प्रदेशामध्ये, मेंदूच्या प्रदेशामध्ये, तेव्हा त्याच्या ज्या फ्रिक्वेन्सीज किंवा व्हायब्रेशन्स आहेत त्याच्यानी क्लिन्झिंग होतं, तिथं जे काही टॉक्झिन्स आहेत, इन्फ्लमेशन निर्माण करणारे जे घटक आहेत किंवा डिप्रेशन निर्माण करणारे जे नकारात्मक हॉर्मोन्स आहेत त्यांचा निचरा होतो आणि तुम्हाला लगेचच बरं वाटायला. आपले जे ॲब्स आहेत ज्याला आपण कोअर म्हणतो, तर ते जेव्हा आपण एंगेज करतो, म्हणजे त्याच्याकडे जेव्हा लक्ष देतो तेव्हा आपोआपच कॉन्फिडन्स बिल्ड होतो आणि ब्रेनला मेसेज जातो की आपण आता रेडी राहायचं आहे परफॉर्मन्ससाठी. त्यामुळं आपला जो नेव्हल रिजन आहे, बेंबीचा भाग, हा एक अर्धा ते 1 सेंटीमीटर बॅकवर्ड आणि अपवर्ड असा जर खेचून किंचित ठेवला आणि एक अर्धा ते 1 मिनिट होल्ड करून ठेवला तर मेंदूला हा सिग्नल जातो अँड देन वी गेट रेडी फॉर डिलिव्हरिंग एनी सॉर्ट ऑफ परफॉर्मन्स. कॉन्फिडन्स आणि टेस्टोस्टेरॉन याचा संबंध आहे, तर ते वाढवण्यासाठीची एक पोज आहे. तर 2 मिनिट उभं राहायचं आणि त्या पोझिशनमध्ये आपले जे हात आहेत ते पूर्ण स्ट्रेट अपवर्ड डिरेक्शनमध्ये ठेवायचे कानाला चिटकून. तर ही जी पोझिशन आहे ती सुद्धा ब्रेनला सिग्नल करते की आता आपण परफॉर्मन्स देण्यासाठी रेडी असलं पाहिजे आणि आपण कॉन्फिडंट होणं गरजेचं आहे. मेमरीसाठी आणखीन एक गोष्ट म्हणजे आयडिया ऑफ असोसिएशन, म्हणजे जेव्हा एखादी आपल्याला महत्त्वाची गोष्ट किंवा थोडी कठीण गोष्ट अभ्यास करायची असते, लक्षात ठेवायची असते, तेव्हा त्याच्यासोबत एखादं संगीत, इन्स्ट्रुमेंटल म्युझिक किंवा परफ्यूम हातावरती घेणं, त्याचा वास घेणं, उदबत्ती मंद वासाची लावणं, या गोष्टी जर केल्या तर
तेव्हा ती मेमरीचं कन्सॉलिडेशन जे असतं ते जास्त चांगलं होतं. कारण जेव्हा 2 सेन्सेस एकाच वेळेस मेंदूला स्टिम्युलेट करणारे जर जातात, तेव्हा त्याची इम्प्रिंटिंग जी म्हणतो आपण मेंदूवरचं जे असतं ते चांगलं होतं. तर ही एक मेमरीसाठी अजून एक छोटीशी टिप आहे. सेल्फ अफर्मेशन आणि व्हिज्युअलायझेशन ह्या गोष्टी अत्यंत सायंटिफिक आहेत आणि फार पॉवरफुल आहेत. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्याला अचीव्ह करायच्या आहेत, जे आपल्याला बनायचं आहे, त्याचं स्पष्ट चित्र, इमेज ही आपल्या डोळ्यासमोर पाहिजे, की मला हे या 12वी नंतर बनायचं आहे, हे करिअर करायचं आहे. हे डोळ्यासमोर आपण जेव्हा स्पष्ट आणि प्रकटरित्या एखादं चित्र व्हिज्युअलाइज करतो, मग त्याच्यासाठी तुम्ही काही कोटेशन, स्टेटमेंट, एखादं चित्र हे तुमच्या समोर कायम ठेवा, गोल तुमच्या समोर ठेवा, तुमच्या स्टडी टेबलच्या समोर, की ज्यामुळं तुमचा मेंदू त्या दृष्टीने कामाला लागतो आणि मेंदू ती सजेशन्स घेत असतो आणि त्याप्रमाणे प्रिपरेशन करत असतो. प्रोक्रास्टिनेशन, एखादी गोष्ट महत्त्वाची करण्याची असते पण ती आपण टाळत असतो, तर त्याच्यासाठी एकच रूल आहे, की तो म्हणजे 10 मिनिट्स रूल, की जी गोष्ट आपल्याला करायची महत्त्वाची आहे पण आपल्याला नको वाटते, कंटाळा येतो, ती गोष्ट आपण फक्त एवढंच ठरवायचं की फक्त 10 मिनिट करायची आहे. तर 10 मिनिटामध्ये आपल्या ब्रेनमध्ये एक फ्लो क्रिएट होतो आणि तो फ्लो क्रिएट झाला की आपल्याला ती गोष्ट 15-20 मिनिट 30 मिनिट झाली तरी कळत नाही आणि ती गोष्ट आपण सहज ओव्हरकम करतो. त्यामुळे कुठलीही नावडती गोष्ट ही 10 मिनिट चिकाटीने करायचीच, नंतर आपोआप ब्रेनमध्ये फ्लो क्रिएट झाल्यामुळे ती गोष्ट आपल्याला अचीव्ह होते. आपण कितीही प्रयत्न केले तरी अँझायटीवर 100% आपण ओव्हरकम करू शकत नाही. तर एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी असते की अँझायटी ही सर्वांनाच असते. त्याला जो कंट्रोलमध्ये ठेवू शकतो चांगल्या पद्धतीने, तो विजयी होतो. त्यामुळं आपणही समजायचं की आपण आपले प्रयत्न फक्त करायचे आहेत. जसं आपण भगवद्गीतेत म्हणतो की कर्मावरती आपला अधिकार आहे, फळावरती नाही. त्यामुळे आपण ही गोष्ट जर आत्ता महत्त्वाच्या या घडीला लक्षात ठेवली की उत्तम काम करणं, अभ्यास करणं, भरपूर अभ्यास करणं, चिकाटीने अभ्यास करणं हे आत्ता आपल्या हातात आहे. आपण त्याच्या परिणामाचा विचार काहीही आत्ता न करता अभ्यास जर करत राहिलो तर आपल्याला यश हे मिळतं. आणि अँझायटी ही सर्वांनाच असते. त्यामुळं मला अँझायटी आहे म्हणजे मला अपयश येणार असं समजायचं काही कारण नाही. अँझायटी आणि एक्साइटमेंट या ज्या 2 भावना आहेत, या दोन्ही भावनांचा मेंदूंवरती जो परिणाम किंवा न्यूरल जे काही पाथवेज असतात ते ॲक्टिवेट होत असतात किंवा ज्या नर्व्स फायर होत असतात त्या दोन्हीही सेम असतात. परंतु त्याकडे पाहण्याचा जो ॲप्रोच आहे त्याच्यावरती त्याचे परिणाम अवलंबून असतात. म्हणजे दोन्ही वेळेस अँझायटी आणि एक्साइटमेंटच्या वेळेस मेंदूमध्ये सारखेच परिणाम बदल होत असतील तरी त्याकडे पाहायचा दृष्टिकोन आपण जर ठेवला तर त्याचे परिणाम वेगवेगळे होतात. त्यामुळे एक्साइटमेंट म्हणून जर त्या चिंतेकडे तुम्ही पाहिलं तर त्या एक्साइटमेंटमध्ये आपण चॅलेंज ही गोष्ट घेतो आणि त्या चॅलेंजला आपण भिडतो. त्यामुळं अँझायटीमुळे होणारे जे परिणाम शरीरावर असतात, मग धडधड असेल, तोंडाला कोरड पडणे असेल, श्वासाची गती वाढणं असेल, ह्या गोष्टी एक्साइटमेंटच्या वेळेस पण होतात. त्यामुळे मी एक्साइट झालेली आहे अशा पद्धतीने जर आपण फिलिंग ठेवलं आणि त्याकडे आपण जर बघितलो तर त्या प्रॉब्लेमवर, त्या संकटावर आपण नक्की विजय मिळू शकतो. त्यामुळं ही जी काही भावना आहे त्या भावनेला एक्साइटमेंट असं म्हणा, अँझायटी असे म्हणू नका. परीक्षेच्या काळामध्ये झोप या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळं आत्ता फुल नाईट जागणे किंवा एखादा दुसरा तासच झोप घेणे यासारख्या गोष्टी करू नये. 5-6 तासांची तरी झोप व्यवस्थित मिळावी. कारण जो काही आपण अभ्यास केलेला आहे तो रिट्रीव्ह करण्यासाठी, मेमरी रिट्रीव्हलसाठी तुमची झोप चांगली असणं महत्त्वाचं असतं. तर त्यासाठी काही टिप्स आहेत. त्या म्हणजे तुमच्या बेडरूममधलं टेम्परेचर हे कमी पाहिजे. त्यामुळे मंद फॅन किंवा आता जर काही गरम हवामान असेल तर थोडा मंद AC सुद्धा लावायला हरकत नाही. त्याचप्रमाणे दुसरा उपाय आहे की थंड पाण्याची जी पट्टी आहे ती जर कपाळावर आपण एक 2-5 मिनिटासाठी जर ठेवली तर मेंदूचा जो प्री फ्रंटल कॉर्टेक्स असतो तिथलं तापमान कमी होतं आणि त्यामुळं मेलॅटोनिनचं सिक्रिशन वाढायला लागतं आणि झोप यायला मदत होते. दुसरा एक उपाय म्हणजे आईस क्यूब जे असतात ते दोन्ही हातामध्ये साधारण अर्धा मिनिट होल्ड करून ठेवायचे आणि नंतर ते सोडून द्यायचे. याच्याने सुद्धा मेंदूला मेसेज जातो आणि झोप येण्यासाठी मदत होते. त्याचप्रमाणे मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन D3चं कॉम्बिनेशन असलेली MgD3 नावाची एक टॅबलेट आहे, ती आपण घ्यावी. त्याच्याने पोट चांगलं साफ होतं, पचन व्यवस्थित होतं, व्हिटॅमिन Dची पण मात्रा मिळते आणि मॅग्नेशियम हे सूदिंग आहे, मसल पेन कमी करणारं आहे, इन्फ्लमेशन कमी करणारं आहे, हृदयाचे ठोके कमी करणारे आहे. त्यामुळे त्याचे फार डायव्हर्सिफाईड बेनिफिट आहेत. त्यामुळे ही गोळी रात्री जेवणानंतर किंवा झोपण्यापूर्वी घेणं फायद्याचं ठरू शकतं. ओमेगा 3 हे सुद्धा व्हिटॅमिन मेंदूसाठी, मेंदूचा बराचसा भाग हा, बहुतांशी भाग हा ओमेगा 3 बनलेला असतो. त्यामुळे ओमेगा 3ची गोळी जर घेतली तर ती मेंदूला नक्कीच फायद्याची होते. त्याचप्रमाणे B12 हे सुद्धा व्हिटॅमिन हे अतिशय महत्त्वाचं आणि फायद्याचं होऊ शकतं. त्याचप्रमाणे घरच्या एखाद्या व्यक्तीकडून तुम्ही जर हेड मसाज, ओमट तेल, खोबरेल तेल जर लावून जर हेड मसाज जर केलं तर त्याच्यामुळे सुद्धा सुदिंग इफेक्ट
होतो आणि झोप शांत यायला त्याच्यामुळे मदत होते. तर ह्या गोष्टी सर्वांनी चांगली झोप येण्यासाठी जरूर कराव्या. अभ्यास झाल्यानंतर महत्त्वाची गोष्ट किंवा अवघड भाग एखादा तुम्हाला लक्षात ठेवायचा असेल तर अभ्यास झाल्या किंवा एखादी महत्त्वाची गोष्ट वाचल्या लगेचच उजवा डोळा बंद करून ठेवायचा 5 सेकंदासाठी, फक्त उजवा डोळा. तर या गोष्टींमुळं तुमची जी डावी बाजू जी मेंदूतली असते त्यातलं जे मेमरी रिटेन्शन जे असतं ते कन्सॉलिडेट होतं आणि मेमरी ही वेगवेगळ्या ठिकाणी स्टोअर होत असते, त्याऐवजी ती एका ठिकाणी स्टोअर चांगली होते आणि त्यामुळे त्याचं रिट्रिव्हल पण चांगलं होतं. तर हा पण एक मेमरी कन्सॉलिडेशन आणि रिट्रिव्हलसाठीचा एक छोटासा पण चांगला प्रभावी उपाय आहे. परीक्षेच्या काळामध्ये म्हणजे फक्त अभ्यास आणि अभ्यास, एकही मिनिट वेळ वाया नाही घालवणे असं धोरण ठेवायला नको आहे. तर थोडं हलके स्ट्रेचेस, एक 10 सूर्यनमस्कार किंवा घरी सायकल असेल तर ती एक 10 मिनिट करणं, स्किपिंग करणं, जॉगिंग करणं जागच्या जागी, हे सुद्धा फार महत्त्वाचं आणि उपयोगाचं आहे. हा म्हणजे वेस्ट ऑफ टाईम नसून हा मेंदूसाठी सुद्धा एक मेमरीसाठी सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे. थोडं हलकं फुलकं घरात वातावरण राहणं, इन्स्ट्रुमेंटल काही म्युझिक ऐकणं, गाणं गुणगुणणं, गाणी म्हणणं, एखादे छान विनोद ऐकणं, वाचणं, या गोष्टीसुद्धा तुम्हाला स्ट्रेस कमी करण्यासाठी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे या पद्धतीने परीक्षेच्या काळामध्ये घरात वातावरण असणं आणि ठेवणं ही घरातल्या लोकांची पण जबाबदारी आहे. आहार हा सुद्धा परीक्षेच्या काळामध्ये असा असावा की ज्यामुळे आपल्याला आपलं आरोग्य चांगलं राहील. त्यामुळे स्पायसी पदार्थ, मिठाईचे पदार्थ, जास्त तळलेले पदार्थ, पचायला जड अशा गोष्टी, ग्रेव्ही, मसालेदार अशा गोष्टी हे पूर्ण टाळणं गरजेचं आहे. विशेषतः रेस्टॉरंटमधून किंवा बाहेरून आणलेले पदार्थ कोणतेही ट्राय करू नये. त्यातून इन्फेक्शन होण्याची शक्यता आणि त्यातून आजारपण हे होऊ शकतं आणि आपण एवढा बहुमूल्य महत्त्वाचा काळ जो असतो तो हा परीक्षेतल्या आजारपणामुळं आपल्या अभ्यासावर पाणी पडू शकतं. एखादा पेपर आपल्याला अवघड जाऊ शकतो. या सगळ्याच गोष्टी सुरू होऊ शकतात. त्यामुळं आहार चांगला सांभाळणं हे महत्त्वाचं आहे. प्रोटीन भरपूर असलेल्या ज्या गोष्टी असतात त्या खाण्यामध्ये ठेवाव्या. डाळी, कडधान्य, उसळी वेगवेगळ्या प्रकारच्या, सीड्स ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या बिया असतात त्या खाण्यामध्ये ठेवाव्या. ड्रायफ्रूटचा वापर ठेवावा. त्याचप्रमाणे खजूर, घरी बनवलेलं साजूक तूप, पातळ ताक, यासुद्धा गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारची व्हेजिटेबलची सूप्स घ्यावीत, ही चांगली असतात. त्याचप्रमाणे पालेभाज्यांचा समावेश असावा. फळं, एखादं दुसरं फळ खाण्यामध्ये ठेवावं किंवा ज्यांना नॉनव्हेज डाएट आहे त्या लोकांनी अंड्याचा सुद्धा वापर डाएटमध्ये करावा. या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. पाणी पुरेसं पिणं हे सुद्धा गरजेचं आहे. या पद्धतीने चौरस आहार आपला असावा. त्यामुळं आपलं पचन चांगलं राहतं, आरोग्य चांगलं राहतं, इम्युनिटी चांगली राहते, मेटाबॉलिझम चांगलं राहतं आणि सगळ्यात महत्त्वाची जी आपली स्मृती, हे जे आपलं महत्त्वाचं टूल आहे या कालावधीतलं, ते सुद्धा व्यवस्थित राहतं.